नमस्कार. शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे 10 कोटी बँकेतच पडून. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 45,000 कोटींची मदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा. नवीन सरकार येईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. शेतकरी संघटनांचा आक्रमक इशारा. लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 1 लाख रुपये. महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना राबविण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आजचे कापूस भाव. अमरावती कमीत कमी दर 7,000, जास्तीत जास्त दर 7,550, सर्वसाधारण दर 7,275. अकोला कमीत कमी दर 7,600, जास्तीत जास्त दर 7,600, सर्वसाधारण दर 7,690. शिंदी शेलू कमीत कमी दर 6,500, जास्तीत जास्त दर 7,900, सर्वसाधारण दर 7,500. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मागील 3 दिवसापासून पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान विभागाने आजपासून आणखी 3 दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा अंदाज दिला आहे. राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3.25 कोटींची मदत. जन आरोग्य योजना गरजूंसाठी ठरत आहे देवदूत. वर्षभरात 34,000 रुग्णांना दिलासा. उपचारासाठी 175 कोटी 12,41,000 निधी खर्च. PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत नोंदणीकृत 1 कोटी कुटुंबांना मिळणार मोफत विजेचा लाभ. रेशन कार्डवर मिळणार पुढच्या 5 वर्षांसाठी मोफत धान्य.